चला सर्वांचं स्वागत करतो मी. माझं नाव किरण गायकवाड. आज आपण या ठिकाणी सूर्यकुलाची माहिती पाहणार आहोत. हा एक स्पेशली राज्यसेवेसाठी तयार केलेला कोर्स आहे. ज्या कोर्समधून तुम्हा लोकांना वर्ल्ड जिओग्राफीचा सगळा भाग या ठिकाणी मी कव्हर करून देईल. सूर्यकुलाची उत्पत्ती आणि सूर्यकुल काय आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेणार आहोत. सूर्यकुलाची उत्पत्ती तर आपण उद्याच्या लेक्चरला कव्हर करू, परंतु आज आपल्याला बघायचं आहे सूर्यकुल म्हणजे नक्की काय. सगळ्यांना माहितीच पाहिजे की आपल्या पृथ्वीच्या बाजूला एक सगळ्यात महत्त्वाचा तारा आहे, तो आहे सूर्य. या सूर्यापासून आपल्याला एनर्जी भेटते किंवा ऊर्जा भेटते. आपल्या पृथ्वीवरचा एकमेव सोर्स जर उष्णतेचा कुठला असेल तर तो म्हणजे सूर्य आहे. आपल्या या सूर्यामध्ये त्याची एक फॅमिली असते, ज्याच्यामध्ये ग्रह, उपग्रह, त्याचे बटुग्रह, लघुग्रह, उल्का, पिंड, त्याचबरोबर अश्नी आणि धूमकेतू यापेक्षाही वेगवेगळे काही असे बेल्ट तयार झालेले आहेत. लघुग्रहाचा पट्टा, कुइपर बेल्टचा पट्टा, हे जे काही बेल्ट आहेत किंवा हे जे आपली ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये सूर्य खूप इम्पॉर्टंट आहे. या सूर्याची एक स्वतःची फॅमिली क्रिएट झालेली आणि त्याच फॅमिलीला म्हटलं जातं सूर्यकुळ. या सूर्यकुळामध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे काही घटक आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता सूर्याबद्दलची इन्फॉर्मेशन कशी तयार झाली किंवा काय तयार झाली आपण ते बघू. सुरुवात करू आपण पृथ्वीपासून. पृथ्वीवर जे ह्युमन बिंग होते, म्हणजे जे पृथ्वीवरचा जो मानव आहे, या मानवाने आधी पृथ्वीचा अभ्यास सुरू केला. शेवटी आपण कशामध्ये आहोत? भूगोलामध्ये. आणि भूगोलाचा अर्थ काय असतो? भूगोलाचा अर्थ आहे पृथ्वीचा अभ्यास किंवा पृथ्वीची माहिती गोळा करणे. तर पृथ्वीची माहिती गोळा केली गेली. या पृथ्वीच्या माहिती गोळा ज्यावेळेस केली गेली त्यावेळेस पृथ्वीवर मानवाने एक पृथ्वीचा आकार, पृथ्वीचा विस्तार, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता त्याने पृथ्वीवरून दिसणारे तारे जे लुकलुक करतात, ओके, जे लुकलुक करतात, तसंच काही ग्रह जे लुकलुकत नाहीत, लुकलुक करत नाहीत. जर तुम्ही अवकाशामध्ये रात्रीच्या वेळेस बघितलं आणि जो एकदम लख्ख प्रकाशित एखादा स्टार तुम्हाला दिसला, एकदम लख्ख प्रकाशित, जो लुकलुक नाही करत, समजायचा तो ग्रह आहे. आणि जो लुकलुक करतो त्याच्याकडे एकटक बघत राहिलं की तो असा लुकलुकतो, ब्लिंक करतो, समजायचा तो तारा आहे. त्यानंतर या ताऱ्याचा अभ्यास करत असताना त्यांनी आणखी दोन प्रकारचे दोन कलर बघितले. एक बघितला निळा तारा आणि एक बघितला लाल तारा. निळा तारा आणि लाल तारा असे दोन तारे त्याने बघितले. याचा अर्थ सुद्धा माणसाला नंतर हळूहळू समजला. निळा तारा म्हणजे लांब जाणारा तारा, आपल्या पृथ्वीपासून लांब झाला. लक्षात घ्या, निळा तारा म्हणजे पृथ्वीपासून लांब जाणारा. आणि लाल तारा म्हणजे पृथ्वीजवळ येणारा. त्याचा अंतर हळूहळू हळूहळू पृथ्वीचं आणि त्या अंतर कमी कमी होतंय, तो पृथ्वीच्या जवळजवळ येतोय. असा जो तारा आहे त्याला म्हणलं जातं लाल तारा. त्याला रेड जायंट पण म्हणतात. ताऱ्यांचा अभ्यास करत असताना, ग्रहांचा अभ्यास करत असताना उपग्रहांचा अभ्यास सुद्धा सुरू झाला. आणि त्या उपग्रहामध्ये आपला सगळ्यात पहिला होता चंद्र. माणसानं हे सगळे अभ्यास सुरू केले. आणि हा अभ्यास करत असताना भूगोलाची एक नवीन शाखा तयार झाली, त्याला म्हणलं जातं खगोलशास्त्र. हा जो खगोलशास्त्राचा भाग आहे, हा खगोलशास्त्राचा भागच आपल्याला आज या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. कारण की जगाचा भूगोल ज्यावेळेस आपण पाहतो, या जगाच्या भूगोलामध्ये आता आगामी काळात जी राज्यसेवा आहे, या राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे जगाच्या भूगोलाचे लेक्चर्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये खगोलशास्त्राचा पहिला भाग आपण कव्हर करून घेऊ. सर, तुम्ही म्हणाल की सर मग रात्रीच्या वेळेस जे आपल्याकडे ग्रह वगैरे दिसतात किंवा काय असतात, हे कशाच्या आतमध्ये राहतात? तर ह्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल दीर्घिका. आणि दीर्घिका म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताऱ्यांचा समूह आहे त्याला म्हणलं जातं दीर्घिकांचा एक भाग. आपला जो सूर्य आहे, हा सूर्य मंदाकिनी दीर्घिकेचा एक भाग आहे, ज्याला आपण मिल्की वे म्हणतो किंवा आकाशगंगा म्हणतो. हे लहानपणी तुम्ही 6वी-7वीच्या पुस्तकांमध्ये पाहिलं असेल. आकाशगंगेमध्ये जे घटक असतात, हे आकाशगंगेचे जे घटक राहतात, या आकाशगंगेच्या घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रहांवरतीच आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जास्त करायचं आहे, कारण की ग्रहांची माहिती आपल्याला हळूहळू समजेल. पण आता एक जुन्या काळामध्ये
माणसाला पडलेले काही प्रश्न होते. हे प्रश्न असे की केंद्र नक्की कोण आहे? पृथ्वी केंद्र आहे? आपले जे सूर्यकुल आहे या सूर्यकुलाचा पृथ्वी केंद्र आहे की सूर्य केंद्र आहे? हा एक मोठा प्रश्न जुन्या काळामध्ये पडला होता. पृथ्वी केंद्र आहे की सूर्य केंद्र आहे, आणि त्याच्यावरतीच आधारित आपली सुरुवात होते शिकण्याची. फार फार वर्षापूर्वी एक व्यक्ती होऊन गेला, टॉलेमी. ओके, टॉलेमी. या टॉलेमीने असं सांगितलं की आपली पृथ्वी जी आहे ही पृथ्वी ओके केंद्र म्हणून काम करते. केंद्र आहे कारण की त्याला रात्रीच्या वेळेस पूर्व ब्रह्मांड गोल फिरताना दिसायचं. तो पूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास करायचा, त्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड हे त्याला गोल फिरतानाच दिसायचं, आणि ही गोष्ट त्याला अशी वाटायची की पृथ्वी हा कदाचित केंद्र असावा. पृथ्वी हा काय असावा? तर केंद्र असावा. ठीक आहे. मग टॉलेमीला हे वाटत होतं की पृथ्वी हलत नाहीये, पृथ्वी ही स्थिर आहे, पूर्ण विश्व त्या पृथ्वीच्या भोवती फिरत आहे, अशा गोष्टी त्याला वाटायच्या. आणि त्यानंतर त्याने हळूहळू पृथ्वीवरती अभ्यास केला, आणि त्या अभ्यासामध्ये त्याने पृथ्वी केंद्र आहे म्हणूनच कॉन्सन्ट्रेशन ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. पृथ्वी हे केंद्र आहे. पृथ्वी हे केंद्रक आहे म्हणूनच त्याने जास्त केला. परंतु नंतरच्या काळामध्ये पोलंडमधला एक खगोलशास्त्रज्ञ होता, कोपर्निकस. ठीक आहे, पोलंडमधला एक खगोलशास्त्रज्ञ होता कोपर्निकस. या कोपर्निकसने सूर्य केंद्र आहे, आपल्या सूर्यकुळाचं केंद्र काय आहे? सूर्य. आणि या सूर्याच्या भोवती पूर्ण ग्रह फिरतायत. हा जो सूर्य तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हा सूर्य केंद्र आहे. सूर्य हा काय आहे? केंद्र आहे. आणि या सूर्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतायत. हे जे ग्रह फिरतायत हे लंबवर्तुळाकार आकारामध्ये फिरतायत. हे जे ग्रह काय फिरतायत तर लंबवर्तुळाकार आकारामध्ये फिरतायत, हे याने मांडलं. आणि सूर्य हा केंद्रभागी आहे, आणि पृथ्वी आणि त्याचे इतर ग्रह पृथ्वीचे सोबती हे त्याच्या भोवती फिरतात. हे ज्यावेळेस त्यांनी मांडलं त्यानंतर खूप मोठा एक गौप्यस्फोट झाला होता. अनेक लोकांनी त्या गोष्टीला खंडन केलं होतं की सूर्य हा केंद्र असू शकत नाही. परंतु फ्युचरमध्ये पुढे भविष्यात गॅलिलिओ आला, आणि गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला, आणि या दुर्बीनच्या माध्यमातून आपल्याला जग छोटं पडायला लागलं. गॅलिलिओच्या दुर्बिणीपासून तर हबलच्या दुर्बिणीपर्यंत आपण ज्या काही दुर्बिणी सेट केलेल्या आहेत या सगळ्या दुर्बिणींमधून आपल्याला एवढं तर लक्षात आलं की आपली आकाशगंगा किंवा आपली जी विश्व आहे, आपली ही जी विश्वाची पोकळी आहे ही अथांग आणि खूप मोठी आहे. ही कधी संपू नाही शकत. ही कधी संपू नाही शकत. बऱ्याचशा लोकांनी नंतर काही थिअरीज मांडल्या ज्याच्यामध्ये विश्व हा वाढत चाललेला आहे, विश्व हे फुगत चाललेलं आहे, विश्वामध्ये हवा भरत चाललेली आहे, नवीन नवीन हवा क्रिएट होते, हवा बनते, हायड्रोजन हेलियमचा सगळ्यात जास्त इफेक्ट या विश्वामध्ये आहे. या विश्वाच्या अनंत पोकळीपर्यंत लांब लांबपर्यंत नवीन तारे ग्रह तयार झालेले आहेत. माणसाने काय याच गोष्टीवरती फोकस ठेवला. ठीक आहे. ग्रह आणि त्या ग्रहाची दिशा कशी असते किंवा ग्रह कसा फिरतो, लोकांना हे पहिलं खोटं वाटायचं की सूर्य हा केंद्र आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. मग लोक विचारायला लागले की पृथ्वी जर त्या भोवती फिरते तर कशी फिरते, त्याला फिरवण्यासाठी कोणत्या शक्ती कारणीभूत ठरतात. आणि हेतूनच पुढे वैज्ञानिक भूगोलशास्त्राला किंवा खगोलशास्त्राला सुरुवात झाली. वैज्ञानिक पद्धतीचे विचार त्यामध्ये यायला लागले. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती होता तो म्हणजे न्यूटन. सर न्यूटन याने सिद्ध केले की गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. फक्त ही फिरत असताना एकदम वर्तुळाकार पद्धतीने न फिरता लंबवर्तुळाकार पद्धतीने फिरते. त्याने हे सिद्ध केलं ओके की परस्पर एक प्रकारचं आकर्षण असतं, त्यामुळे कमी जास्त प्रमाणात कधी कधी
पृथ्वी ही सूर्याच्या खूप जवळ जाते, तर कधी कधी ही पृथ्वी खूप लांब जाते. आणि हे लंबवर्तुळाकार चक्र हे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे निर्माण झालेलं असतं. हा घटक आपण पुढे परिवलन परिभ्रमणामध्ये शिकून घेऊया. पण सध्या ठीक आहे, सध्या एवढं लक्षात ठेवा की सूर्यकुलातील प्रत्येक ग्रह आणि त्या प्रत्येक ग्रहासोबत सूर्याची असलेली ग्रॅव्हिटेशनल फोर्स या सगळ्या गोष्टींमुळे पृथ्वी ही काय आहे किंवा सूर्यमाला ही काय स्टेबल आहे. कुठलाही ग्रह आपली दिशा बदलत नाही किंवा दिशा बदलून दुसऱ्या एखाद्या ग्रहावरती जाऊन धडकत नाही, तो एकदम प्रॉपर पद्धतीने चालतो. आणि आता ही जी सूर्यकुल आहे ही सूर्यकुल बऱ्याचदा मॅच्युअर झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याकडचे मॅक्झिमम जे ग्रह आहेत हे एका ठराविक दिशेमध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र आणि युरेनस नावाचे जे दोन ग्रह आहेत, शुक्र आणि युरेनस, हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. बाकीचे सगळे ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. हे दोनच ग्रह असे आहेत की उलटे आहेत, की जे दोन ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे न फिरता पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, आपल्या पृथ्वीच्या उलट. या बऱ्याचशा गोष्टी हळूहळू गॅलिलिओच्या दुर्बिणीतून किंवा गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर जे काही महत्त्वाचे लोक आले, या सगळ्या लोकांनी ओके, ॲबे जॉर्ज लिमेत्रे, त्यानंतर हबल, या सगळ्या लोकांनी याच्यावरती संशोधन खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आपल्या सूर्यकुलाची हळूहळू इन्फॉर्मेशन आपल्याला देत गेले. सूर्यकुल एवढं अथांग आहे की अजूनही आपल्याला बऱ्याचशा ग्रहांचे उपग्रह सापडलेले नाही आहेत. अजूनही आपण बऱ्याचशा उपग्रहांवरती जीवसृष्टीचा, सध्या माणूस एकाच गोष्टीचा शोध घेतोय, तो म्हणजे जीवसृष्टीचा, आणि दुसरा म्हणजे एलियनचा. जीवसृष्टीचा शोध घेणे, एलियनचा शोध घेणे, या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या आपला माणूस बिझी आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास आता वेगळ्या अँगलने घेतला जातोय. खगोलशास्त्राचा विचार जरा वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत आहे. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळं गॅलिलिओच्या दुर्बिणीमुळं खूप मोठ्या प्रमाणात एक पार्ट त्या ठिकाणी उभा झाला. आता इथून पुढचा एक भाग लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण कधी सूर्यकुलाची माहिती बघतो त्यामध्ये सगळ्यात पहिला असतो तो म्हणजे सूर्य. आता तुम्हाला एक इंट्रोडक्शन तर तुम्हाला खास मिळालंच की एक सूर्य नावाची कन्सेप्ट आपल्याकडे आहे. मग आता ह्या सूर्यामध्ये काय राहतं? ठीक आहे, सूर्य म्हणजे नक्की काय किंवा सूर्याला आपण कशा पद्धतीने हँडल करायचं ते आपण सगळ्यात पहिले आता समजून घेऊ. ठीक आहे, जरा थोडं हे पुसतो. पहिली स्लाइड तुमच्यासाठी ठेवलेली आहे. सूर्यकुलाचा ज्यावेळेस अभ्यास करतो तेव्हा सगळ्यात पहिले सूर्याची माहिती आपल्याला गरजेची आहे. सूर्य जो आहे ना, सूर्य, या सूर्यावरती प्रचंड उष्णता आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सूर्यावरती जमीन असेल, तर तसं नाही आहे. उष्णता असण्यामागचं जे कारण आहे ते आहे हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन व हेलियम. ठीक आहे, हायड्रोजन हा आपल्या सूर्यकुलामध्ये किंवा आपल्या ब्रह्मांडामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात पसरणारा किंवा पसरलेला वायू. हायड्रोजन आणि हेलियम यांच्या संयुक्तीकरणामुळे, ओके, यांच्या संयुक्तीकरणामुळे न्यूक्लिअर फ्युजन होतं. त्या ठिकाणी संयुक्त अणुकेंद्रीकरण, आपण त्याला काय म्हणू, अणुसम्मिलीकरण. यामुळे जी ऊर्जा तयार होते या ऊर्जेला सौरशक्ती म्हणतात. आणि याच ऊर्जेमुळे आपल्या ब्रह्मांडावरती किंवा आपल्या पृथ्वीपर्यंत एनर्जी येते. ठीक आहे, सूर्य हा एक वायुरूपी तारा आहे. वायुरूपी तारा आहे. जवळपास 500 करोड वर्षापूर्वी त्याची उत्पत्ती झाली असावी. त्याला पिवळा तारा म्हणतात. त्याला काय म्हणतात? पिवळा तारा. म्हणजे सध्या तो पिवळ्या स्टेजमध्ये, सध्या त्याला पिवळ्या तारा म्हणतात. तो सुद्धा आपल्या मंदाकिनी किंवा मिल्की वे आकाशगंगेच्या भोवती 25 करोड वर्षामध्ये एक चक्कर मारतो. तो सुद्धा फिरतोय. असं नाही की तो शांत आहे, तो एका ठिकाणी आहे. तो सुद्धा मस्तपैकी फिरतोय. ठीक आहे, त्याला जवळपास एक फेरी मारायला किती वेळ लागतात? ओके, सूर्याला
स्वतःभोवती सुद्धा तो फिरतोय. सूर्य हा एक वायुरूपी तारा आहे, वायुरूप आहे. तो स्वतःभोवती सुद्धा फिरतोय. असं नाही की तो फिरत नाहीये, स्वतःभोवती फिरतोय. पण एवढंच की स्वतःभोवती फिरण्यामध्ये त्याला वेगवेगळे दिवस लागतात. इथला भाग वेगळा फिरतो, इथला भाग वेगळा फिरतो, इथला भाग वेगळा फिरतो. सूर्य असा एक फिक्स सेक्शन मध्ये नाही फिरत, त्याचं पुढे मागं होत राहतं. एक अप्रॉक्सिमेटली 25 दिवस त्याला स्वतःभोवती फिरायला लागतात. आणि या सूर्याच्या अंतर्गत भागात हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे स्फोट, या सूर्याच्या पृष्ठभागावरती प्रचंड विस्फोट होत राहतात. त्यांना हायड्रोजन संमेलन आणि हायड्रोजन आणि हेलियमचं संमेलन झाल्यानंतर प्रचंड मोठे विस्फोट तयार होतात. आणि ह्या विस्फोट ज्यावेळेस तयार होतात, ह्यांची हाईट हजारो किलोमीटर उंचीपर्यंत असते. एवढी प्रचंड ऊर्जा आहे की या प्रचंड ऊर्जेमुळं या सूर्यावरती सौरवात तयार होतात. काय होतात? सौरवात. सौरवात म्हणजे सूर्याचं एक वादळ. ज्यावेळेस सूर्यावरती स्फोट होतो, त्या स्फोटामधून जे मोठ्या प्रमाणात असं व्हॅक्यूम क्रिएट होतं, ह्या व्हॅक्यूममुळं सूर्याची उष्णता मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत प्रवास करते. इन केस या सौरवातीमध्ये एखादा ग्रह आला, या सौरवातीमध्ये एखादा ग्रह आला, तर ह्या ग्रहावरचं वातावरण उडून जाऊ शकतं. जर का सपोज या ठिकाणी सौरवात झाला किंवा सौर या भागावरती मोठा विस्फोट झाला, तर या विस्फोटामुळे ही जी काही सौरवात या ठिकाणी येते, या सौरवातीमुळे हा जो ग्रह आहे, या ग्रहावरचं वातावरण, या ग्रहावरचे धुलीकण अख्खे उडून जाऊ शकतात. आपल्या पृथ्वीवर पण हेच झालेलं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्याच्या या सौरवातीमुळे मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवरच्या वातावरणाला जुन्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली होती, या पृथ्वीवरच्या वातावरणाला ह्या सौरवातीने पूर्ण अगदी उडून नेलं होतं. त्याच्यामुळं सूर्याच्या जवळचे जे काही ग्रह आहेत, हे टकले ग्रह आहेत. टकले म्हणजे पूर्णपणे त्यांच्यावरचं वातावरण वगैरे वगैरे विरळ स्वरूपाचं आहे. आपल्या पृथ्वीवरचं सुद्धा वातावरण विरळच आहे. आपल्या पृथ्वीवर फक्त 8 ते 12 किलोमीटर पर्यंतच वातावरणाचा एक भाग आहे. स्पेशली जमिनीच्या जवळ वातावरण जरा डेन्स आहे. डेन्स म्हणजे जरा थोडीशी घनता जास्त आहे. जसं जसं वर जाऊ तसं तसं वातावरणातला जो वायुकणांचे जे भाग आहेत, हे जरा विरळ स्वरूपाचे आहेत. त्याच्यामुळं ठीक आहे, त्याच्यामुळं या सूर्यानं आपल्या स्वतःच्या जवळच्या ग्रहांना पूर्णपणे टकलं गेलेलं आहे. या सूर्यामध्ये एवढी प्रचंड गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे, या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळं हे सूर्यकुलाची पूर्ण जे घटक आहेत, सूर्यकुलाचे घटक हे पूर्णपणे त्याच्या भोवती फिरत आहेत. ठीक आहे. सूर्य हा एक प्रकारे खरंच आपल्या सूर्यकुलाचा एक महत्वाचा पॅरेंट म्हणजेच पिता असल्यासारखा आहे. पण सूर्यावरती उष्णता पण प्रचंड आहे. हायड्रोजनच्या संमिलनीकरणामुळे जवळपास 5,500 डिग्री सेल्सिअस एवढा मोठा अंदाज सूर्याच्या पृष्ठभागावरती हेटचा असावा. म्हणजे या ठिकाणी सूर्याच्या पृष्ठभागावरती 5,500 डिग्री सेल्सिअसचे तापमान या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सूर्यावरती दर 11 वर्षानंतर सौर डाग तयार झालेले दिसतात. ठीक आहे. सौर डाग दर 11 वर्षाच्या हिशोबानं 11 वर्षांच्या अंतराने सौर डाग असे काळे काळे डाग दिसतात. आणि विशेष म्हणजे 11 वर्षाच्या अंतरानं त्या ठिकाणी सौर डाग परत तयार होतो. म्हणजे समजा या ठिकाणी एखादा सौर डाग असेल काळा, तर बरोबर त्याच ठिकाणी 11 वर्षानंतर परत सौर डाग त्या ठिकाणी तयार होईल. सौर डाग म्हणजे त्या ठिकाणचं टेम्परेचर एकदम कमी असतं. साधारणतः 1001 डिग्री सेल्सिअस पर्यंत तिथलं टेम्परेचर असू शकतं. आता त्या ठिकाणी नक्की जमीन असते की तिथं काय वेगळ्या घटक असतात ह्याच्यावरती संशोधन चालू आहे. परंतु ही बाब सगळ्यात प्रथम गॅलिलिओला सापडली होती. ठीक आहे. ही गोष्ट गॅलिलिओला आढळली होती. ह्याचा शोध फर्स्ट टाइम गॅलिलिओने लावला होता. हे पॉइंट लक्षात ठेवा. सौरडाग दर 11 वर्षांनी त्या ठिकाणी येतात. सौरडाग जर जास्त असतील तर सूर्य एनर्जी कमी करतो किंवा सूर्य उष्णता कमी फेकतो. याचा इफेक्ट आपल्या पृथ्वीवरती पण पडतो. त्याच्यामुळे पृथ्वीच्या बाजूने जर एखादा सौरडाग तयार झाला तर पृथ्वीवरती येणारी जी एनर्जी आहे ती थोडीशी कमी होऊन जाते. म्हणजे आपल्या सूर्याला
आपल्या सूर्याला आपल्याला व्यवस्थित नीट पहिले समजून घेणं गरजेचं आहे. आता रेफरन्समध्ये मी तुम्हाला जी.सी. लिऑंगचं पुस्तक सुद्धा या ठिकाणी सेट करायचा प्रयत्न करत आहे. माझा प्रयत्न हाच आहे की जी.सी. लिऑंगच्या पुस्तकातून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी समजतील. म्हणून सगळ्यात पहिले आपण सौरमाला आणि सौर संदर्भातल्या गोष्टी आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. सूर्याच्या अंतर्गत भागात जवळपास 20 दशलक्ष डिग्री सेल्सिअस एवढी एनर्जी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्या पृथ्वीपासून आपल्या पृथ्वीपेक्षा तो 3 लाख पटीनं, किती 3 लाख पटीनं मोठा आहे. 3 लाख पटीनं एवढा तो मोठा आहे. त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या दृष्टिकोनातनं, ठीक आहे, आपल्या पृथ्वीच्या दृष्टिकोनातनं तो खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या पृथ्वीपासून तो जवळपास 15 कोटी किलोमीटर लांब आहे. आणि हे जे अंतर आहे हे एक आयडियल अंतर मानलं जातं. आपल्या पृथ्वीवर जीवसृष्टी तयार होण्यासाठी सगळ्यात आयडियल अंतर हेच होतं की सूर्य आणि आपल्या पृथ्वीतलं अंतर हे 15 कोटीच्या आसपास आहे. कधी कधी हे अंतर कमी जास्त होतं. तो भाग आपण पुढे समजून घेणारच आहोत. तो भाग आपण पुढे समजून घेणार आहोत. आता याच रिलेटेड असलेल्या सूर्यकुलातल्या काही संकल्पना आपण समजून घेऊया. सूर्यकुलातल्या काय करू आपण, सगळ्यात पहिले संकल्पना समजून घेऊया आणि संकल्पनांसोबत काही महत्त्वाचे ग्रह समजून घेऊया. तर कधी कधी काय होतं, लघुग्रह, ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण हे समजून घेऊ की सूर्यावरती किंवा सूर्यकुलातले ग्रह आणि सूर्यकुलातल्या संकल्पना. तर सगळ्यात पहिले मी इंट्रोड्यूस करून देईल तुम्हाला आपल्या ग्रह या कन्सेप्टला. ग्रह आपल्या सूर्यकुलात 8 आहेत. त्यातील पहिला ग्रह आहे तो म्हणजे बुध. जे विद्यार्थी एकदम नवीन आहेत, ज्यांना खरंच काय माहिती नाही, त्यांनी नीट समजून घ्या. बुध हा सूर्याच्या एकदम जवळचा ग्रह आहे. ठीक आहे. बुध हा सूर्याच्या एकदम जवळचा ग्रह आहे. कधी कधी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये ग्रह येतो. कधी कधी असे होतं की पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एखादा ग्रह होतो. ठीक आहे. आलं लक्षात? कधी कधी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये ग्रह आहेत. एक प्रकारे सूर्यावरती एक काळा डाग असल्यासारखा तो दिसतो. जनरली त्याला म्हणलं जातं पिधान. काय म्हणतात? पिधान. तर कधी कधी चंद्र, आपल्या पृथ्वीचा चंद्र मध्ये येतो. तर पृथ्वीचा चंद्र सूर्याच्या मध्ये आला तर आपण त्याला म्हणतो सूर्यग्रहण. जर ग्रह मध्ये आला तर होतं पिधान आणि आपल्या पृथ्वीचा चंद्र मध्ये आला तर होतं सूर्यग्रहण. तर आपले हे जे ग्रह आहेत, हे ग्रह एका ठराविक कक्षेमध्ये फिरतात. हे ग्रह कधी एकमेकांना धडकत नाही. तर 2 नंबरवरती जो ग्रह आहे तो आहे शुक्र. 3 नंबरवरती जो आहे तो आहे पृथ्वी. 4 नंबरवरती जो आहे तो आहे मंगळ. या मंगळाच्या आणि या गुरुग्रहाच्या दरम्यान छोटे 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 काही लघुग्रह आहेत. ठीक आहे. हे लघुग्रह आहेत आणि सहसा लघुग्रह ते सूर्य, ठीक आहे, लघुग्रह ते सूर्य हा जो पट्टा आहे, या पट्ट्याला जे ग्रह मानले जातात 8 ग्रह, या 8 ग्रहांना पहिला सेक्शन मानला जातो, त्याला म्हणतात आंतरग्रह. या ग्रहांवरती खडक व खनिज आढळतात. हे काय आहेत? अंतर्ग्रह. आणि या अंतर्ग्रहामध्ये खडक आणि खनिज ह्या गोष्टी या ठिकाणी आढळतात. हे कठोर खडक आहेत. हे कठोर ग्रह आहेत. यातील काही ग्रहांवरती वातावरण नाहीये. जसं बुधावरती वातावरणच बिलकुल नाहीये. आता वातावरण नाही याचं कारण काय? तर कारण हेच आहे सौरवात. सौरवात आणि सूर्याच्या जवळ असल्यामुळे त्याच्यावरती एवढी मोठ्या प्रमाणात सूर्याच्या सौरवाताची प्रक्रिया पडली की त्याच्यावरचं पूर्ण वातावरणच निघून गेलं.
म्हणून बुध जो आहे हा बुधाचा आतमधला कोर बराच मोठा आहे आणि बुधाचं कवच असं छोटा असल्यासारखं आहे. बुधाचा बराचसा वरचा भाग निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरवरती आहे शुक्र. शुक्रावरती वातावरण आहे. शुक्रावरती वातावरण आहे. पृथ्वीवरती जीवसृष्टीच आहे. मंगळावरती जीवसृष्टी होती असा अंदाज आहे. आता मंगळ जीवसृष्टीत होती की नाही याचा शोध आपण सध्या घेतो आहे. आणि मंगळाच्या पुढे जो लघुग्रह आहे, लघुग्रह पट्टा, या लघुग्रह पट्ट्यावरती आपण सध्या संशोधन करतोय की या लघुग्रहामधील ज्या काही अश्नी आहेत या अश्नींची निर्मिती आणि त्या अश्नींवरती असलेले कंटेंट, त्या कंटेंटला आपण जर आपल्या पृथ्वीवर आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे समजेल की ग्रह नक्की बनले कसे. ग्रहांचा अभ्यास करायचा असेल तर ह्या लघुग्रहांचा अभ्यास बराचसा केला जातो. कधी कधी या लघुग्रहामध्ये जे दगड आहेत ते एकमेकांवरती सूर्याभोवती फिरतात ना, तर सूर्याभोवती फिरत असताना ते एकमेकांवरती येऊन टक्कर मारतात. हे एकमेकांवरती येऊन टक्कर मारली, ह्यांनी जर एकमेकांवरती येऊन टक्कर मारली तर ह्या टक्करींमुळे किंवा या टक्करीच्या सगळ्या इफेक्टमुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवरती अश्नी येऊन पडतात, उल्का येऊन पडतात. तुम्ही कधी चंद्र पाहिला असेल, या चंद्रावरती बघा खूप मोठ्या प्रमाणात विवर पडलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत. हे का पडलेले आहेत? यासाठी पडलेले आहेत कारण की त्या प्रदेशामध्ये किंवा आपल्या ह्या लघुग्रहामधून अनेक मोठे मोठे छोटे छोटे दगडी किंवा अश्नी आपल्या चंद्रावरती येऊन पडलेल्या आहेत. लघुग्रहाच्या पुढे जे ग्रह आहेत त्याला मोठे ग्रह, बृहद ग्रह म्हणून ओळखले जातात, म्हणजे मोठे मोठे. ओके, त्याला जोवियन प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. ह्यांचा आकार मोठा आहे. त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे तो म्हणजे गुरु, त्यानंतर शनी, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. त्याच्या पुढे हे जे 4 ग्रह आहेत, त्याच्या पुढे नाही, हे पहिले 4 ग्रह, या 4 ग्रहांना बाह्य ग्रह म्हणतात. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे वायू रूपात आहेत. सूर्यापासून लांब असल्यामुळं सूर्याची उष्णता इथपर्यंत पोहोचत नाही. सूर्याची उष्णता पोहोचत नसल्यामुळं या ठिकाणी जे हायड्रोजन होतं, हायड्रोजन हेलियम, त्या हायड्रोजनवरती पर्टिक्युलरली बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाले आणि बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाल्यामुळे त्याचा आकार मोठा झाला. त्याच्या आतमध्ये तुम्ही लँडिंग करू नाही शकत. लँडिंग करायला गेला तर तुम्हाला तिथे लँडिंग करताच येणार नाही, कारण की आतमध्ये जमीन नाहीच आहे. गुरुग्रह, शनी, युरेनस, नेपच्यून हे वजनी हलके पण आहेत. हे मात्र तसं नाही, हे वजनाने जड आहेत. हे खडक आणि खनिज असल्यामुळं हे वजनाने काय आहेत तर जड आहेत. वजनाने हे जड आहेत. तर हे बाह्यग्रह आहेत आणि हे बाह्यग्रह एकदम हलके आहेत, एकदम हलके. शनी जो आहे, या शनीची तर घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही पाण्याच्या एखाद्या वाटीवर जरी ठेवला तरी तो तरंगेल, एवढा हलका आहे. त्याच्यामुळे शनी हा पाण्यापेक्षाही कमी स्वरूपाचा आहे. ठीक आहे. तर लघुग्रह कुठे आहेत? या ठिकाणी. लघुग्रह म्हणजे इथे एक लघुग्रहाबद्दलच्या 2 थिअरीज लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथं मी क्लिअर करून देतो. लघुग्रह म्हणजे असा एक ग्रह की जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे. मंगळ आणि गुरुच्या मध्ये. जुन्या काळामध्ये ज्यावेळेस गुरुचा शोध गॅलिलिओने लावला त्यावेळेस त्याने एक असा विचार केला की मंगळापासून गुरु खूप लांब आहे, यामध्ये एखादा ग्रह असणं अपेक्षित होतं. कारण की प्रत्येक ठिकाणी जे ग्रहांची जी लेंथ सापडली किंवा ग्रहांमध्ये जे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्सचं जे अंतर होतं हे मंगळापर्यंत ठीक होतं. बुध ते शुक्र, शुक्र ते पृथ्वी, पृथ्वी ते मंगळ हे अंतर एकदम ठीक होतं. पण मंगळानंतर जो गुरु सापडला तो खूप लांब होता. गॅलिलिओला पण वाटलं की अरे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेल. पण त्या काळात गॅलिलिओकडे अशा दुर्बिणी नव्हत्या की ज्या दुर्बिणी एकदम बारीक बारीक खडकांना सुद्धा बघू शकतात. पण जेव्हा दुर्बिणींचा पुढे जाऊन शोध लागला, चांगल्या क्वालिटी दुर्बिणी त्या ठिकाणी ज्यावेळेस यायला लागल्या, तेव्हा कुठं ना कुठं तरी आपल्या ब्रह्मांडामध्ये किंवा आपल्या सौरमंडळामध्ये लघुग्रह आणि हा जो गुरुग्रह आहे, ह्या मंगळ ग्रह आणि गुरुग्रह यांच्यामध्ये एक छोटे छोटे कण दिसायला लागले. ठीक आहे, छोटे छोटे कण दिसायला लागले. त्याच्यामध्ये एरियन, त्याच्यामध्ये काय तर एरियन, सेरेस, आयडा, जुनो असे काही लघुग्रह या ठिकाणी सापडायला लागले. त्यातला सेरेस
ओके, त्यातला सेरेस हा सर्वात मोठा लघुग्रह या ठिकाणी आहे. या पट्ट्यामध्ये सापडणारा सगळ्यात मोठा जो लघुग्रह सापडला तो सेरेस सापडला. जुनो नावाचा सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे सगळे ग्रह या ठिकाणी सापडले लघुग्रहामध्ये. हे सगळे सूर्याभोवती फिरत आहेत, खूप मोठे आहेत, असंख्य आहेत, त्यांना अजून गिनती पण नाही करतात, एवढे मोठे आहेत. कारण की तो ग्रह जो आहे ना, त्या ग्रहाबद्दल 2 थेरीज मांडल्या जातात. या ग्रहाबद्दलच्या 2 थेरीज मांडल्या जातात. पहिली थेरीज ही मांडली जाते की या ठिकाणी एक मोठी अश्नी या बनलेल्या ग्रहाला येऊन धडकली. कदाचित हा ग्रह बनत असावा आणि बनत असतानाच एक मोठा दुसरा ग्रह त्या ठिकाणी येऊन त्याला धडकलेला असावा, तो फुटला आणि त्याच्यामुळे हा लघुग्रहाचा पट्टा तयार झाला. तर दुसरी एक कन्सेप्ट अशी मांडली जाते की हा बनलाच नाही. बनण्यासाठीची जी कन्सेप्ट होती किंवा बघा, धुलीकणांपासून छोटे 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 प्लॅनेटेसिमल तयार झाले, म्हणजेच ग्रहकण तयार झाले. हे ग्रहकण एकत्र येणं गरजेचे होते. ह्या ग्रहकणांना एकत्र येण्यासाठी सूर्याची उष्णता गरजेची होती. बट अनफॉर्च्युनेटली सूर्याची उष्णता इथपर्यंत पोहोचायला खूप लांब, सूर्याची उष्णता इथपर्यंत नाही पोहोचत, एवढ्या लांब नाही. मंगळावरती खूप -29 डिग्री सेल्सिअस असतं मंगळावरती तापमान. आपल्या पृथ्वीवर तरी तापमान बऱ्यापैकी आहे, मंगळावरती मायनसमध्ये तापमान असतं, त्याच्या पुढे आणखी मायनस असणार. त्याच्यामुळे जी एनर्जी पाहिजे होती ना ग्रह बनण्यासाठी किंवा ते ग्रहकण एकमेकांना चिटकण्यासाठी, हे बनलेच नाहीत. तिथं काय बनले, दगडी तयार झाली. आणि हे दगडी परत एकमेकांना कधी असे फिक्स झालेच नाहीत, एकमेकांबरोबर कधी मिक्स झालेच नाहीत. मिक्स होण्यासाठी आवश्यक होती तिथं एनर्जी तयार होणे, ती तिथं कधी घडलीच नाही. आणि परिणामी त्या ठिकाणी एका ठराविक गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये एक गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये हे बिचारे सगळेजण सूर्याभोवती फिरतात. ह्याला म्हणतात लघुग्रह. लघुग्रह म्हणजे आपल्या पृथ्वीसारखे गोलाकार ग्रह नसतात. हे लघुग्रह म्हणजे एक प्रकारचे तुकडे, दगडी तुकडे आहेत. ते सेरेस सुद्धा एक दगडी तुकडाच आहे. तर हा गुरु त्या ठिकाणी, आता पुढच्या ह्याच्यावर येऊ. या ठिकाणी एनर्जी किंवा उष्णता नसल्यामुळं या ठिकाणी ग्रहकण तयारच नाही झाले, तर तिथं फक्त वायू तयार झाला आणि वायूच्या भोवती तिथं बर्फाचे क्रिस्टल्स तयार झाले, हे एकदम रिजिड क्रिस्टल्स तयार झाले. परिणामी त्या ठिकाणी, ठीक आहे, परिणामी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे ग्रह फुगीर बनले. आता याच्या पुढे प्लुटो नावाचा एक ग्रह आहे. मे बी तुम्ही कधी नाव त्याचं ऐकलं असेल, प्लुटो. लय काढेल ग्रह. तो जो प्लुटो ग्रह आहे, या प्लुटो ग्रह त्याच्या हायड्रा या उपग्रहासोबत ओके जोड ग्रहामध्ये तो फिरतोय. तर प्लुटोला 2006 मध्ये ग्रहाची मान्यता त्याची काढून टाकली. प्लुटो ग्रहाची जी मान्यता होती ती 2006 मध्ये काढून टाकली. आता प्लुटो ग्रहाला बटू ग्रह म्हणतात. आता तो काय झाला, बटू ग्रह. म्हणजे सूर्यकुलाबद्दलची जी आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची, त्या इन्फॉर्मेशन मध्ये प्लुटो हा एक बटू ग्रह आहे. 2006 पासून ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने त्याला बटू ग्रह म्हणून त्याला जाहीर केलं. ठीक आहे, आपल्यापासून खूप लांब आहे, जवळपास 2300 किलोमीटरचा त्याचा व्यास आहे. ठीक आहे, त्याच्या सोबतीला, त्याच्या समोरच्याच एरियात सेरिस, त्याच्या सोबतीलाच सेरेस नाही, सेरिस हा सुद्धा एक बटू ग्रह आहे. ठीक आहे, त्यानंतर एरिस, त्याच्याच सोबतीला अजून एरिस. हे एरिस, सेरिस आणि प्लुटो हे सगळे काय झाले, बटू ग्रह झाले. हे आकाराने एकदम पिटुकले छोटे 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 एकदम छोटे, जास्त मोठे नाही आहेत, छोटे छोटे. ठीक आहे, एकदम छोटे आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीपेक्षा हा 10 पटीनं छोटा आहे, एकदम पिटुकला. चंद्रापेक्षाही छोटा आहे. चंद्र तरी मोठा आहे आपल्या चंद्रापेक्षाही हा प्लुटो काय एकदम छोटा आहे. ठीक आहे, छोटा आहे. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला. आता येऊ आपण सूर्यकुलाच्या इन्फॉर्मेशन मध्ये. सूर्यकुलाची ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन पाहतो त्यावेळेस सूर्यकुलाच्या अंतर्गत असलेल्या ग्रहांची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तर आता आपण ग्रहांच्या माहितीमध्ये हळूहळू शिरतोय. ही झाली सूर्यकुलाच्या अंतर्ग्रह, बाह्यग्रह, बटुग्रह, लघुग्रह या सगळ्यांची इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आता ती अगदी 6वी-7वीच्या पोरांसारखं ते दीर्घिका म्हणजे काय आणि ते क्लस्टर म्हणजे काय ह्याच्यात आपल्याला जास्त पडायचं
नाही, राज्यसेवेला तसे क्वेश्चन्स टार्गेट होत नाहीत. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्याकडे 8 महत्त्वाचे प्लॅनेट्स आहेत. ठीक आहे, सोलर सिस्टीममध्ये या 8 प्लॅनेटमध्ये, ठीक आहे, 8 प्लॅनेट्समध्ये सगळ्यात पहिला जो प्लॅनेट आपण बघू तो बुध. अनफॉर्च्युनेटली थोडेसे जरा मी फोटोज या ठिकाणी घ्यायचं जरा राहिलं, कारण की 11 वाजता तुमचे लेक्चर्स मला स्टार्ट करायचे होते. तुमचं 11 वाजता लाईव्ह लेक्चर्स असेल. ज्या लोकांना लेक्चर्स पाहता येणार नाही अशा लोकांना ते लेक्चर्स नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिसेल. ठीक आहे, हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिसेल. तर आता आपण एक 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 काय करू, फॉर्मेशन्स सेट करू आणि त्याच्यानुसार सगळ्यात पहिला आहे बुध ग्रह. हा जो बुध ग्रह आहे, या बुध ग्रहाला किंवा या बुध ग्रहावरती ओके सूर्याच्या जवळ असल्यामुळे, सूर्याच्या जवळ आहे त्यामुळं यावर सौरवातेमुळे सौरवात येतात किंवा त्याला आपण वादळ म्हणू शकतो. मी मगाशी सांगितलं सौरवात काय येतात. सूर्यावरती मोठे मोठे विस्फोट होत राहतात हायड्रोजन आणि हेलियमच्या संयुक्तीकरणामुळे. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात एक वादळ तयार होतं, असं व्हॅक्यूम क्रिएट होतो. स्फोट झाल्यानंतर जसा एक व्हॅक्यूम क्रिएट होतो, एक मोठ्या प्रमाणात हवेचा झोत तयार होतो, तसा त्या ठिकाणी सौरवात तयार होतो. आणि या सौरवातेमुळे सगळ्यात पहिला इफेक्ट मर्क्युरीवर पडतो. आणि म्हणून मर्क्युरीचा जर आपण अभ्यास केला, आता शास्त्रज्ञांनी मर्क्युरीचा अभ्यास केला, तर एक लक्षात असं आलं, मर्क्युरीचा जो कोर आहे तो कोर मोठा आहे. मर्क्युरीचा कोर म्हणजेच बुध हा जो ग्रह आहे, या बुधाचा कोर मोठा आहे. आणि या बुधाच्या प्रावरणाचा जो भाग आहे, हे प्रावरणाचा भाग त्या ठिकाणी कमी जाडीचा आहे, कोर मोठा आहे. मग प्रावरणाच्या वरती असलेला जे काही कवच होतं, हे बुधावरचं कवच नाहीसं झालेलं आहे, नाहीसे झाले आहे. बुधावरचं कवच नाहीसं झाले म्हणल्यावर वातावरण टिकणार आहे का? वातावरण त्या ठिकाणी नाही. बुधावरती वातावरणच नाही आहे, सगळ्यात जवळचा असल्यामुळे. ओके, तो सर्वात लहान सुद्धा आहे, सगळ्या ग्रहांच्या तुलनेमध्ये तो सगळ्यात लहान आहे. त्याची काही वैशिष्ट्य लक्षात ठेवत चला. तो सर्वात लहान पण आहे आणि सर्वात वेगवान पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी 88 दिवसात, ओके, 88 दिवसाचं एक वर्ष असतं. तो 88 दिवसातच एक चक्कर मारून येतो, मस्तपैकी फिरून येतो पटकन. ठीक आहे, आणि स्वतःभोवती तो 59 दिवसात चक्कर मारतो. म्हणजे तिथला एक दिवस, ओके, तेथील एक दिवस 59 दिवसाचा आहे. आपल्या पृथ्वीवरचे 59 दिवस म्हणजे तिथला एक दिवस, आणि आपल्या पृथ्वीवरचे 88 दिवस म्हणजे तिथं एक वर्ष आहे. ठीक आहे, तिथं एक वर्ष आहे. इमॅजिन करा तिथं कसं वाटत असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी भारी वाटत असेल ना एकदम. लक्षात. तर जेव्हा याच्यावरती काय काय आढळलेलं आहे, शास्त्रज्ञांनी याच्या पृष्ठभागाचा, समजा तो सूर्याच्या बाजूची जी पृष्ठभाग आहे, या सूर्याच्या बाजूचा पृष्ठभाग ही सूर्याची बाजू आहे. सूर्याच्या बाजूकडे जो पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग प्रचंड उष्णतेचा असतो. ठीक आहे, प्रचंड उष्णतेचा. पण त्याच्या अपोजिट साइड एकदम थंड असते. वातावरणाचा अभाव असल्यामुळे या भाग एकदम थंड. ओके, सूर्याच्या बाजूकडे मात्र प्रचंड उष्णता. त्याच्यामुळं हा जो आहे यावरती, म्हणजे हा जो ग्रह आहे, या ग्रहावरती वातावरण किंवा इतर गोष्टी बिलकुल नसतात. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती ज्वालामुखीचे उद्रेक किंवा ज्वालामुखीचे उद्रेक झाले असावे असे पुरावे आहेत.
या ग्रहावरती अजून कोणी उतरलं नाहीये, परंतु या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी बरेचदा मिशन्स पाठवले गेलेले आहेत. ओके, एवढे सगळे डिटेल्समध्ये जाऊ देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचाच नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे, की या ग्रहाभोवती वातावरण खूप पातळ आहे, खूप पातळ, खूप म्हणजे खूप पातळ. स्पेशली ज्या वेळेस सूर्याच्या बाजूकडून जेव्हा सूर्यावरची किरणं यावरती पडतात त्यावेळेस या जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात जमीन खूप तापलेली असते आणि ह्या तापल्यामुळे त्या प्रदेशामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण क्रिएट होतं. अपोजिट साईडला मात्र एकदम टेम्परेचर मायनसमध्ये जातं. त्याच्यामुळं यावरती खूप व्हेरिएशन्स दिसतात या ग्रहावरती. याला एकही उपग्रह नाही, याला एकही उपग्रह नाही, हे पॉइंट लक्षात ठेवा. ह्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे शुक्र ग्रह. गाण्यांमध्ये ह्याला शुक्र तारा, मंदवारा काय 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 म्हणतात, पण ते शुक्र तारा नाहीये. शुक्र हा एक ग्रह आहे. हा पण हा ताऱ्यासारखा तेजस्वी आहे. हा आपल्या पूर्णपणे ग्रहमालेमध्ये सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह. लक्षात घ्या, ग्रहाला स्वतःची ऊर्जा किंवा स्वतःची एनर्जी किंवा स्वतःचा प्रकाश नसतो, परंतु या ग्रहावरती एक अशी ग्लोबल वॉर्मिंग कंडिशन क्रिएट झालेली आहे की या ग्रहाच्या वातावरणात, ओके, या ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, CO2चं प्रमाण सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे जर सूर्य या बाजूला असेल, सूर्याकडील बाजू असेल, तर सूर्याची जी उष्णता आहे, ही सूर्याची उष्णता या ग्रहावरती किंवा सूर्याचे प्रकाश या ग्रहावरती येतात आणि हे प्रकाश CO2 मुळे या भागाला गरम करतात. त्यामुळं जेव्हा सूर्यप्रकाश ज्या प्रदेशावरती या ग्रहावरती येतात त्या ठिकाणी प्रचंड गरमी निर्माण होते. तसंच प्रचंड गरमी तर निर्माण होतेच, पण या ग्रहावरती कार्बन डायऑक्साईड आलं कुठून, शास्त्रज्ञांनी त्याचा शोध घेतला. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, मान्य आहे, ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, मान्य आहे, परंतु इथं कार्बन डायऑक्साईड आलं कुठून, तर शास्त्रज्ञांना असं लक्षात आलं की यावरती ज्वालामुखीचे उद्रेक सुरू आहेत सध्या. यामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे CO2 वातावरणात मिसळतोय. दुसरी एक अशी गोष्ट आहे की याचा जो परिवलन म्हणजे स्वतःभोवती आणि परिभ्रमण हा खूप स्लोली करतो. स्पेशली परिवलनाचा जो भाग आहे, ठीक आहे, स्वतःच्या आशाभोवती या ठिकाणी एक दिवस 245 दिवसांचा आहे. पृथ्वीवरच्या 245 दिवस म्हणजे या ठिकाणचा एक दिवस आहे. ठीक आहे, 245 नाही, 243 आणि एक वर्ष या ठिकाणी 225 दिवसांचा आहे. म्हणजे याला सूर्याभोवती फिरायला 225 दिवस लागतात, पण स्वतःभोवती फिरायला 243 दिवस लागतात. आणि म्हणूनच ओके, म्हणूनच या ग्रहावरचा दिवस मोठा आणि वर्ष छोटे, असं हे एकमेव ग्रह आहे की ज्याच्यात दिवस मोठा आणि वर्ष छोटे. ओके, त्याच्यामुळं एवढा स्लोली फिरतो त्याच्यामुळे सूर्याची जी बाजू, ज्यावेळेस सूर्य त्याच्यावरती इम्पॅक्ट करतो त्यावेळेस सूर्याची किरणं त्या वातावरणात जास्त काळ राहतात आणि म्हणूनच ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट असलेला हा ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला सूर्यास्तावेळी आणि सूर्योदयावेळी क्षितिजावरती दिसतो. हा पहाटे आपल्याला पूर्व क्षितिजावरती दिसतो. पृथ्वीवरून कधी कधी तुम्ही बघा, पृथ्वीवरून पहाटे पूर्व क्षितिज, तर सायंकाळी
पश्चिम क्षितिज, पहाटे पूर्व क्षितिजाला आणि सायंकाळी पश्चिम क्षितिजावरती हा दिसतो. पहाटे पूर्व क्षितिजावर आणि त्यामुळे याला ठीक आहे मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार म्हणून ओळखलं जातं. तसंच याचं वस्तुमान गुरुत्वाकर्षणाचा भाग जवळपास सारखा आहे. इव्हन त्याचा आज सुद्धा आपल्या पृथ्वी एवढाच कललेला आहे, 23 डिग्रीच्या आसपास. आज कलने, त्याच्यावरती ऋतुमान तयार होणे, फक्त एवढंच की या ठिकाणीचा जो ऋतू असतो तो खूप मोठा असतो, खूप म्हणजे खूप मोठा. कारण की तुम्ही विचार करा ना, तो स्वतःभोवती फिरायलाच किती दिवस लावतोय, 243 दिवस लावतोय. जेवढा जास्त काळ तो सूर्याचा इम्पॅक्ट म्हणजे सूर्याच्या किरण सतत त्या प्रदेशावर पडत राहतात आणि म्हणून तिथं ग्लोबल वॉर्मिंग तयार होतं. हा माणसाला राहण्यास उपयुक्त असा ग्रह नाही. या ठिकाणी माणूस जगू शकत नाही एवढ्या वातावरणात. कारण की या ग्रहाच्या दिवसाचं टेम्परेचर, या ग्रहावरती दिवसाचं टेम्परेचर 250 ते 350 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. एवढं हाय लेवलचं टेम्परेचर या ठिकाणी राहतं. ठीक आहे. याची साईज, ओके, याचा आकार, याची घनता आणि याचं वस्तुमान पृथ्वी एवढंच आहे. पृथ्वी एवढंच आहे. आकार, घनता आणि वस्तुमान हे पृथ्वी एवढंच आहे. म्हणून याला पृथ्वीची बहीण म्हणतात. याला काय म्हणतात? पृथ्वीची बहीण. पृथ्वीवर एवढेच याच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आकार, घनता, वस्तुमान, म्हणून याला पृथ्वीची बहीण म्हणून ओळखलं जातं. हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा जो ग्रह आहे तो आहे आपली पृथ्वी. आपली पृथ्वी. सूर्यमालेतील पृथ्वी हा एक निळा ग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. कारण की यावरती जीवन आहे, यावरती वातावरण आहे. वातावरण बदलत गेलेलं आहे. सुरुवातीला वातावरण एकदम नव्हतंच, म्हणजे जे होतं ते विषारी वायूंचं होतं. नंतर CO2चं झालं आणि आता नायट्रोजन प्लस ऑक्सिजन यांचं झालं. त्याच्यामुळे नायट्रोजन आणि ऑक्सिजन वनस्पतीच्या आणि प्राण्यांसाठी उपयुक्त आहे. म्हणूनच यावरती जीवन तयार झालं. पाणी तयार झालं. पाण्यामुळे महासागर तयार झाली. महासागर खारी झाली, तिथं बाष्पीभवन होतं, त्यामुळे पाऊस वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियमित पडतात. या पृथ्वीचा जो आस आहे तो 23.5 डिग्री कललेला आहे. जवळपास 23 तास 56 मिनिटं हा स्वतःभोवती फिरते. ओके, या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला, ओके, त्याला आपण म्हणू परिवलन. त्याला 23 तास 56 मिनिट लागतात. ठीक आहे. तर पृथ्वीभोवती फिरायला, सूर्याभोवती फिरायला 365.25 दिवस लागतात. म्हणून हे एक्स्ट्रा जे 0.25 दिवस आहे, म्हणून 4 वर्षांनी 1 दिवस ऍड केला जातो. त्यालाच लीप वर्ष म्हणतात. त्यालाच काय म्हणतात पोरांनो? लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. त्यामुळे लीप वर्षावरती कधी कधी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पृथ्वीच्या वातावरणाला किंवा पृथ्वीवरती एक प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड पण आहे आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे पृथ्वीवरचं वातावरण टिकून आहे. वातावरणाचे भरपूर सारे थर पडतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात सुद्धा थर पडतात. सगळीकडे थरच थर आहेत आणि ह्या सगळ्या थरांचा अभ्यास आपल्याला पुढे या ठिकाणी करायचा आहे. पृथ्वीचा आपल्याला जेन्युइनली अभ्यास करायचा आहे. आणि त्या पृथ्वीवरती आता इथं महत्वाचे 2 सिद्धांत पृथ्वीवरच्या येतात. त्याला एक स्प्लॅश सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. ओके, स्प्लॅट. आणि या स्प्लॅट सिद्धांतानुसार चंद्राची निर्मिती झाली असावी असं मानलं जातं.
असं मानलं जातं चंद्राची निर्मिती ही पृथ्वीपासूनच झालेली आहे. पृथ्वीवर एक खगोलीय पिंड आढळलं, त्यामुळे पृथ्वीची धूळ अवकाशात उडाली आणि हीच धूळ पुढे जाऊन चंद्र बनली. आपल्या चंद्रावरती वातावरण नाहीये. चंद्राच्या आतमध्ये कोर आहे, सगळं आहे, परंतु चंद्राला वातावरण नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे पृथ्वीचा अभ्यास आपल्याला फक्त एवढा इथपर्यंतच करायचा आहे. पृथ्वीचा आकार, उकार, लांबी, रुंदी या सगळ्या नंतर आपण पुढे बघूच. पण लक्षात ठेवा, पृथ्वी ही जिओइड आकाराची आहे. जिओइड आकाराची. कुठल्या आकाराची? तर जिओइड आकाराची. तर हा एक पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट जो ग्रह आहे तो आहे मंगळ. मंगळ हा सूर्यापासूनचा 4था नंबरचा ग्रह. ठीक आहे. याला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं. याला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. हा मार्स. ठीक आहे. हा काय? मार्स म्हणून इंग्लिशमध्ये त्याला म्हणलं जातं. युद्धाचा देवता. ठीक आहे. युद्धाचा देवता. आपल्या पृथ्वीनंतर जीवन असण्याची शक्यता या ग्रहावरती आढळते. शुक्रावरती तर नसणार आहे. त्यामुळे मंगळाकडे जरा बघण्याचा प्रयत्न केला जातो. मंगळाकडे बघण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यावरती फोबस आणि डायमस ह्याला पण उपग्रह आहेत. फोबस आणि डिमोस. विशेष म्हणजे हा जर समजा मंगळ आहे, फोबस असा पळतो आणि डिमोस असा पळतो. फोबस आणि डिमोस हे वेगवेगळ्या अक्षावरती वेगवेगळ्या पद्धतीने फिरतात. एकाच लाईन मध्ये हे फिरत नाहीत. यावरती ओके, यावरती खूप मोठ्या प्रमाणात थंडी. याची थंडी एवढी भयानक आहे की जर दिवसा सूर्य असताना -29 डिग्री सेल्सिअस तर रात्री -130 डिग्री सेल्सिअस असते. तर दिवसा ध्रुवावरती -130 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यांचं तापमान राहू शकतं. त्यामुळे या ठिकाणी बर्फ असू शकतो आणि बर्फात पाणी, कारण की यावरती पाण्याचे अवशेष, नद्यांचे पात्र, त्यांचे अवशेष आढळले आहेत. याच्यामध्ये आयरनचे प्रमाण जास्त आहे. आयरनचे प्रमाण जमिनीत जास्त आहे. त्यामुळे त्याला लाल रंग मिळालेला आहे. आयरनचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, मिथेन हे गॅस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. ठीक आहे. लक्षात, सॉरी मिथेन नाही आहे याच्यामध्ये, मोस्ट प्रोबेबली कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ओके जास्त आहे. मिथेन नाही आहे. मिथेन शोधायचाच प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामुळे मंगळ हा एकदम इम्पॉर्टंट असा आहे. याचा जवळपास 24 तास 36 मिनिटे याला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला लागतात. पृथ्वीनंतर जीवन असण्याची शक्यता ह्याच गोष्टीमुळे आहेत, कारण की ह्याचं पृथ्वीचं परिवलन 23 तास 56 मिनिट आहे. बरोबर. मंगळाचं बरोबर 24 तास आहे. ठीक आहे. मंगळाचं किती आहे? तर 24 तास 36 मिनिट.
हा तिथे 1 दिवस आहे, पण तिथला 1 वर्ष आपल्या डबल आहे. तिथला जो 1 वर्ष आहे तो जवळपास 387 दिवसांचा, 687 दिवसांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे जीवसृष्टीचा भाग त्या ठिकाणी नसणार आहे. पाण्याची वाफ आढळलेली आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. जर वायू कुठला सापडतो तर लिहून घ्याल, कार्बन डायऑक्साईड. CO2 चे प्रमाण जास्त आहे. CO2 चे प्रमाण काय आहे? जास्त आहे. पुढचा जो आहे तो आहे गुरु. ठीक आहे. पुढचा जो आहे तो गुरु. त्याच्या पृष्ठभागाचंच टेम्परेचर, एक वायूंचा गोळा, परिवलन सर्वात वेगवान होतं. हा ग्रह ज्यावेळेस फिरताना दिसतो त्यावेळेस इथला भाग वेगळा फिरतो, इथला भाग वेगळा फिरतो, इथला भाग वेगळा फिरतो. हे सगळेचे सगळे भाग वेगळे फिरतात. ओके, हे सगळेचे सगळे भाग काय होतात? वेगळे फिरतात. त्याच्यामुळं याच्यावरती वायूंचे पट्टे किंवा तापमान पट्टे आढळतात. परिवलन सर्वात वेगवान आहे, म्हणजेच तो फक्त स्वतःभोवती एक चक्कर मारायला 9 तास 55 मिनिटे लावतो. म्हणजे 9 तास 55 मिनिट म्हणजे तिथला 1 दिवस आहे. 9 तास 55 मिनिटात तिथं 1 दिवस आहे. जवळपास सूर्याभोवती फिरायला तो 11 वर्ष लावतो. आता ते नका लिहित बस. सूर्याभोवती फिरायला किती लागतो? 11 वर्ष लावतो. या ग्रहावरती हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन असावं असा अंदाज आहे. हायड्रोजन वायू कोणते कोणते? या ग्रहावरती हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन असावं. आणि जवळपास 79 सॅटेलाइट आहेत त्याला, उपग्रह आता जवळपास एवढे सापडलेले. 79 उपग्रहांचा एक बादशाह म्हणून ह्याला ओळखलं जातं. ठीक आहे. आपल्या पृथ्वीपेक्षा हा जवळपास 11 पट आहे. बोक्याच्या बोक्या आहे. आपल्या पृथ्वीच्या 11 पट याचा आकार आहे आणि पूर्णपणे वायुरूपी आहे. पुणे वायुरूपी आहे. व्हेरी कोल्ड. जवळपास 200 फॅरनहीट म्हणजे 130 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याच्या पृष्ठभागाचं टेम्परेचर आहे. पृष्ठभागाचे तापमान -130 डिग्री सेल्सिअस आहे. आतमध्ये तर किती असेल? आतमध्ये किती असेल? त्याच्यामुळं टेम्परेचरची कमतरता असल्यामुळं, या ठिकाणी टेम्परेचरची कमतरता असल्यामुळे, टेम्परेचरचा खूप कमी भाग असल्यामुळं या प्रदेशामध्ये काय तयार झालेलं आहे? तर एक पूर्णपणे वायूचा एक गोळा तयार झालेला आहे आणि हा वायूचा गोळा कंटिन्यू फिरत राहतो. याच्यावरती वेगवेगळे तापमान पट्टे सापडतात. हा खूप मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. याच्यावरती कायम ढगच राहतात. ठीक आहे. याच्यावरती कायम ढग राहतात. तापमान कमीत कमी नसल्यासारखंच आहे. ठीक आहे. चलो, आपली घनता जास्त आहे. याच्यापेक्षा आपली घनता बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे पृथ्वीची घनता गुरुपेक्षा जवळपास 4 पटीने जास्त आहे. आपण पॉइंट लिहा. पृथ्वीचा आकार 11 पटांनी आकारमानात आहे, पण पृथ्वीची घनता याच्या 4 पट आहे. पृथ्वीची घनता याच्या 4 पट आहे. तर हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतो सगळ्यात देखणा ग्रह शनी. ठीक आहे. जो की प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतोच कधी ना कधीतरी. गॅलिलिओने ह्याला शोधला होता आणि गॅलिलिओ शोधून याच्यावरती सगळ्यात आधी, ठीक आहे, गॅलिलिओने शोधला होता. गॅलिलिओने त्याच्यावरती एक रिंग आहे हे सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे. त्याच्यावरती एक रिंग आहे हे सुद्धा सांगितलं होतं. ठीक आहे. जवळपास शनी जो आहे
या शनीच्या भोवती ठळक दिसणाऱ्या अशा 3 रिंग्स आहेत. ठळक 3 रिंग आहेत. जी.सी. लिऑंग यांच्या पुस्तकामध्ये स्पष्टरित्या सांगितलेले आहेत. ठीक आहे. आणि या 3 रिंगमध्ये सगळ्यात जास्त त्याचे सॅटेलाइट्स आहेत. जे सॅटेलाइट्स ज्ञात सॅटेलाइट्स आणि ठळक सॅटेलाइट्स 53 आहेत. या 3 भोवतीच बाकीच्या पण रिंग्स आहेत. आता काही लोक म्हणतात 7 रिंग आहेत, छोटे 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 7. या रिंग्स मध्ये काय आहे तर या रिंग्स मध्ये छोटे छोटे असे काय आहेत तर दगडी दगडी तुकडे आहेत. आणि या दगडी तुकड्यांचाच भाग याच्या बरोबर विषुवृत्तीय पट्ट्यावरती एकत्रित झालेला आहे. हा सुद्धा 10 तास 42 मिनिटांमध्ये स्वतःभोवती एक चक्कर मारतो. 10 तास 42 मिनिट याला परिवलनासाठी लागतात. ओके. आणि सूर्याभोवती फिरायला त्याला कितीतरी वर्ष, जवळपास 29 वर्ष लागतात. आपल्याकडेच 29 वर्षाचं पोरग म्हणजे माणूस म्हणजे त्या ठिकाणी 1 वर्षाचा माणूस आहे, एवढा तो स्लो आहे. ठीक आहे. लक्षात म्हणजे साधारण 29.5 वर्ष त्याला लागतात. 29.5. ओके. 29.5 म्हटलं तरी चालेल. 29 वर्ष. ठीक आहे. क्लिअर. ह्या ज्या रिंग्स आहेत ना, हे रिंग्स सोनेरी रंगाचे आहेत. तर हा पिंगट निळा रंगाचा आहे. ग्रह पिंगट निळा रंगाचा, तर रिंग सोनेरी रंगाचे आहेत. ठीक आहे. गॅलिलिओने याला शोधला होता, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याला एक आहे. हा ग्रह अमोनिया वायूचा जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे, किंवा अमोनिया वायू याच्यावरती वायू जर आहे तो अमोनिया आहे. नासलेल्या वास जसा येतो तसा टाईपचा एक अमोनिया या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक महत्वाचा भाग. आणि हा सूर्यमालेतील दुसरा सगळ्यात मोठा, सेकंड सर्वात मोठा, सेकंड सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. तर हा आहे शनी. शनी नंतर युरेनस. तर युरेनसची गोष्ट अशी आहे की युरेनस हा जो आहे याचा नॉर्थ इकडे आणि साऊथ इकडे, आणि तो असा घरंगळत आहे. त्याच्या घरंगळत आहे, आणि विशेष म्हणजे त्याच्या बाजूला कडी पण आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट असा की तो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय, ना की पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतोय. तो उलटा फिरतो. बाकीच्या ग्रहांच्या मालनीने तो उलटा फिरतो. त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी हा एक युरेनस एक वेगळ्या प्रकारचा आहे. युरेनसला प्रजापती म्हणून ओळखलं जातं. युरेनसला प्रजापती म्हणतात आपल्या मराठी भाषेत. हर्षल, ओके, एक जर्मन शास्त्रज्ञ होता हर्षल. ओके. जर्मन शास्त्रज्ञ हर्षल. या हर्षलने 1881 ला याला शोधला होता. ठीक आहे. कधी? 1781 ला. ओके. या ग्रहाला रोमन देवतेचं नाव देण्यात आलं होतं. रोमन देवता होता युरेनस. ते रोमन देवतेचं नाव देण्यात आलं होतं. सूर्यापासून जवळपास 290 कोटी लाख किलोमीटर आहे. आता विचार करा एवढ्या अंतरावरती कसं त्याला हँडल करणार आहे. ओके. तो कसा सूर्याची उष्णता घेणार आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता इथपर्यंत पोहोचत नसल्यासारखीच आहे. त्यामुळे हे जे ग्रह आहेत ना, हे ग्रह अति थंड असतात. हे गोठलेल्या ग्रहाच्या कॅटेगरीमध्ये येतात. अत्यंत थंड, एकदम डार्क एरियात असलेले. ठीक आहे. इथपर्यंत जवळपास प्रकाश सुद्धा कधी जात नाही. सूर्याचा प्रकाश पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत. एवढ्या लांब आहेत ते आपल्यापासून. त्याच्यामुळे हे जे काही ग्रह आहेत ना, हे ग्रह एकदम थंड गोळे आहेत. आता याच्या वातावरणात कशाचं प्रमाण जास्त आहे तर युरेनसचं जो वातावरण आहे, या युरेनसच्या वातावरणामध्ये मिथेनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कशाचं जास्त प्रमाण आहे? मिथेन. मिथेन इथं सर्वात जास्त सापडतो.
या ठिकाणी मिथेनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. याला जवळपास 27 उपग्रह ज्ञात स्वरूपाचे आहेत. ठीक आहे. फेंट ब्लूइश ग्रीन डिस्क. ओके, ह्या भोवती फेंट ब्लूइश डिस्क सापडते. ठीक आहे. एकदम पॉवरफुल टेलिस्कोपनी जर बघितली तर एक डिस्क ह्याच्या भोवती सुद्धा सापडते. गुरुला सुद्धा आहे, शनीला सुद्धा आहे, युरेनसला सुद्धा आहे, नेपच्यूनला सुद्धा डिस्क आहे, हे विसरायचं नाही. ठीक आहे. आलं लक्षात? आपल्यापेक्षा पृथ्वीपेक्षा हा थोडासा हेवी, म्हणजे असं नाही म्हणता येणार की हा पृथ्वीपेक्षा खूप हलका आहे. जवळपास 15 पटीनं हा पृथ्वीपेक्षा काय आहे तर थोडासा हेवी आहे. 15 पटीनं हा हेवी राहतो. नेक्स्ट आहे नेपच्यून. नेक्स्ट आहे नेपच्यून. नेक्स्ट कोणता आहे तर नेपच्यून. नेपच्यूनला आपल्याकडे वरुण म्हणलं जातं. ठीक आहे. वरुण. ठीक आहे. 1846 ला याचा शोध लागला. नेपच्यून हा थोडासा निळसर रंगाचा आहे. ठीक आहे. याला सुद्धा जवळपास 14 उपग्रह आहेत. हा सर्वात शेवटचा ग्रह म्हणून याला ओळखला जातो, सर्वात शेवटचा ग्रह. याला स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड पण आहे, स्वतःचं एक वातावरण आहे, प्रचंड थंड आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड थंड. ठीक आहे. प्रचंड थंड कन्सिडर केला जातो. 16 तास हा स्वतःभोवती घेतो. ठीक आहे. 16 तास हा स्वतःभोवती घेतो. आणि एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की या ग्रहावरती ओके सूर्यप्रकाश न पोचल्यासारखाच आहे. ओके, या ठिकाणी सूर्यप्रकाश न पोचल्यासारखाच आहे. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी आपले जे ग्रह आहेत या ग्रहांचा एक भाग महत्त्वाचा. आता नेपच्यूनच्या समोर, नेपच्यून समजा इथं आहे, तर या नेपच्यूनच्या समोर हे प्लुटो, सिरीस, ओके, एरिस असे हे बटुग्रह आहेत. तर बटुग्रह ज्या पट्ट्याला म्हणतात, बटुग्रह ज्या पट्ट्याला म्हणतात याच पट्ट्याला कुईपर, ओके, कुईपर बेल्ट म्हणून ओळखलं जातं. सध्या कुईपर बेल्टचा शोध घेणं चालू आहे. सध्या या कुईपर बेल्टचं संशोधन सुरू आहे. या कुईपर बेल्टला फक्त डोक्यात ठेवा. कधी कधी आपल्या सूर्यमालेमध्ये किंवा सूर्यावरती किंवा सूर्यमालेत मोठ्या प्रमाणात धूमकेतू सुद्धा दिसतात. काय दिसतात? धूमकेतू. आपल्या सूर्यमालेत धूमकेतूचं प्रमाण सुद्धा खूप जास्त झालेलं आहे. भरपूर धूमकेतू आहेत बरं का. ज्ञात धूमकेतू साधारणतः 350-400. तर आता समजा इथं सूर्य आहे, तर सूर्याच्या भोवती एकदम वेगळ्या अँगलने फिरणारे हे धूमकेतू असतात. सूर्याच्या भोवती फिरतात, पण त्यांचा तो फिरण्याचा पॅटर्न फिक्स असतो. त्या पॅटर्नमध्ये ते फिरत राहतात. तर धूमकेतू ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस धूमकेतूचा जो डोकं असतं ते हितं असतं सूर्याकडे, आणि धूमकेतूची शिफ्टी अशी मागं असते. शिफ्टी मागं असते. तो इथं आला त्याची शिफ्टी इकडं असते, तो इकडं आला त्याची शिफ्टी इकडं असते, तो इकडं आला त्याची शिफ्टी इकडं असते, त्याची इकडं आला त्याची शिफ्टी इकडं असते. धूमकेतूची शिफ्टी सदैव सूर्याच्या बॅक साईडला असते, म्हणजे सूर्याच्या अपोजिट साईडला. सूर्याच्या बाजूला फक्त त्याचं डोकं असतं. सूर्याच्या बाजूला काय असतं? त्याचं डोकं असतं. कायम लक्षात ठेवा बरं का. ठीक आहे. सूर्याच्या बाजूला त्याचं काय राहते तर डोकं राहत. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? तर शेपटी किंवा त्याला पिसारा म्हणलं जातं. तर आपल्याकडे हॅले चा धूमकेतू फेमस आहे. हॅलेचा
धूमकेतू अत्यंत फेमस आहे. तर मला नाही वाटत की धूमकेतूवरती खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला आलेत म्हणून, पण तरी पण लक्षात घ्या हॅलीचा धूमकेतू दर 76 वर्षानंतर दिसतो. ठीक आहे, दर 76 वर्षांनी दिसतो. 1910 दिसला होता. ओके, त्यानंतर 1986 दिसला होता. आता तो कधी दिसेल ते तुम्ही ठरवा. ओके, तो अजून कधी आणि कोणत्या दिवशी दिसेल तो तुम्ही ठरवा. ओके, त्यानंतर धूमकेतूंचे काही गट पण आहेत. काही धूमकेतू असतात की जे सूर्याभोवती 200 वर्ष चक्कर मारतात, 1 वर्ष पूर्ण करायला 200 वर्ष. तर काही असतात की जे दर 200 वर्षाच्या आधीच दिसतात. परंतु मला असं वाटतं की ती क्रमिक पुस्तकाचा भाग आहे. तो क्रमिक पुस्तकाचा भाग आतापर्यंत कधी टार्गेट झालेला नाही आहे. तर त्याला तुम्ही तेवढं जास्त फोकस नका ठेवू. मी तुम्हाला आधीच सांगेल की फक्त ग्रहांवरती पहिले लक्ष ठेवा, कारण की ग्रहांची माहिती विचारली जाऊ शकते. स्पेशली ग्रहांची लक्ष देण्याचा प्रयत्न करा, कारण की ग्रहांच्या बाबतीत आजकाल क्वेश्चन्स टार्गेट व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, तर हा झाला तुमचा आजचा एक छोटासा पॉईंट. ओके, उद्या सूर्यकुलाची माहिती म्हणजे सूर्यकुलाची उत्पत्ती कशी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात असलेले काही महत्त्वाचे 5 ते 6 सिद्धांत आहेत. हे सिद्धांत आपण उद्या पाहू आणि सिद्धांतासोबत आपल्या पृथ्वीची माहिती जर पाहायचा प्रयत्न आपण करू, म्हणजे पृथ्वीचा आकार कसा आहे, पृथ्वी कशी आहे, पृथ्वीवरती कशा इफेक्ट घडलेले आहेत, हे लेक्चर्स आपण उद्या कव्हर करायचा प्रयत्न करू. म्हणजे उद्या आपल्याला सूर्यकुलाची उत्पत्ती आणि सूर्यकुलाच्या उत्पत्तीनुसार काही महत्त्वाचे सिद्धांत, हे सिद्धांत आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. स्पेशली NCERTच्या लेवलवरती आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न राहील. ठीक आहे, तर हे पॉईंट्स डोक्यात फिट करून ठेवा. त्याच्यानंतर मग आपण पृथ्वीच्या अंतरंगामध्ये शिरूया. एकदा हे पृथ्वीचा भाग तयार झाला, ठीक आहे, की मग पृथ्वीच्या अंतरंगाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. चला, ठीक आहे, धन्यवाद. वर्ल्ड जिओग्राफीचे हे जे लेक्चर्स आहेत, हे लेक्चर्स राज्यसेवेच्या पोरांनी नक्कीच करणं गरजेचं आहे, कंबाईनच्याही मुलांनी करणं गरजेचं आहे. एवढंच मी नक्की या ठिकाणी सांगेल. चलो, कुणाला काय डाऊट? क्लिअर? चला, जय हिंद.